प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश आणि आपण पाहतात विघ्न टाइम्स. विघ्न टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या अनेक देवस्थानच्या विश्वस्तांसंदर्भामध्ये, कालावधी संदर्भामध्ये किंवा त्यांचे असणारे विश्वस्त तर आहेत, ह्या मुद्द्यावरून सध्या चर्चा खूप सुरू आहे. वडज या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स लागलेले आहेत. सगळ्यांना सभासद केलं जावं अशी काही मंडळींची मागणी आहे. तर विद्यमान मंडळींचं म्हणणं आहे अशा समाजकंटकांनी असे फ्लेक्स लावू नये आणि त्यांच्याकडे पैसे देऊ नये. वास्तविक गावच्याच युवकांनी लावलेल्या फ्लेक्सबद्दल समाजकंटक म्हणणं हेही योग्य नाही. आणि ज्यांनी फ्लेक्स लावला आहे की आमच्याकडे 1100 रुपये भरा, सभासद आपण त्यांना करून घेऊ किंवा ते कार्यकारिणी वाढवा, सभासद वाढवा, जाहीर वाच्यता करण्यापेक्षा जर चर्चा करून मार्ग निघाला असता तर चांगलं झालं असतं. वडच देवस्थान मोठं आहे, गाव मोठं आहे, काम मोठं आहे. आपल्यासोबत अशोकदादा चव्हाण आहेत. त्यांचं त्या गावासाठी, गावच्या विकासासाठी कुलस्वामी नावाची जी पतसंस्था आहे तिच्या उभारणीसाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आता आपण असं म्हणतो गाव तसं चांगलं, मग आता नेमकं चाललंय काय, कुठं बिघडलंय, काय घडतंय, नेमक्या अडचणी काय आहेत आणि अशी वेळ का आली. विद्यमान जे विश्वस्त आहेत ते टाळाटाळ का करतायत. ज्याला कर नाही त्याला डर नाही. जर सभासद वाढले ते अडचण काय आहे आणि मागच्या काही मंडळींनी काही गडबड घोटाळा केला होता का, त्याच्या काही चौकशा चालू आहेत का, त्याच्यामुळे काही अडचणी आहेत का, हा आपला समजा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय म्हणते तब्येत? नाही, तब्येत तर छान आहे. काम करताना आनंद होतो, फक्त पूर्ण तडीच गेले पाहिजे असं. आता आपण पाहतोय कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट जे आहे तर त्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत. म्हणजे काही तरुण म्हणतायत सभासद वाढवले पाहिजे, तेच चेहरे बदलले पाहिजे. विद्यमान मंडळी म्हणतात आम्ही बदलायला तयार आहे, परंतु आमच्या हातात नाही. ज्यांनी यापूर्वी काही बदल केलेत तेव्हा हातामध्ये होतं आणि आता म्हणतात हातामध्ये नाही. मग ही बनवाबनवी, सुईचं राजकारण का ते म्हणतात ते खरं? कसं आहे, सार्वजनिक संस्था म्हटल्यानंतर सर्वांचा सहभाग तिथं असणं आवश्यक आहे. आणि विशेषतः गावाच्या आणि धर्माच्या आपण काम करतो. या ठिकाणी फक्त पळवाटा काढण्याचा अर्थ नाही. कायदा आपण करतो, आपण दुरुस्त करायचा असतो. त्यासाठी प्रत्येकाने तयारी दाखवली पाहिजे मनाची, समाजाची वगैरे वगैरे. यासाठी माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये बदल करू शकतो. जसा पूर्वीच्या लोकांनी केला होता त्याप्रमाणे तुम्हाला आता चुकीचं वाटतो तर दुरुस्त करण्याचा आवश्यकता किंवा दुरुस्ती म्हणतो आपण. आता पूर्वीचे जे सभासद होते, असं काहींचं म्हणणं असं आहे का पूर्वी आम्ही सभासद होतो, आमचं आता यादीत नाव नाही. हे काय प्रकार आहे हा? नाही, हे चुकीचं आहे. बघा, त्याच वेळेसुद्धा म्हणजे तिथं असा प्रकार नाही का आजीव का असे सभासद, परंतु त्या ठिकाणी लिस्टला आहेत, रेकॉर्डवर आहेत. त्या ठिकाणी त्याला नाव रेकॉर्डवर जेवढे आहेत ना ती संख्या अत्यल्प, म्हणजे फार एकदम अत्यल्प संख्या आहे, कमी संख्या आहे. पण त्यांच्यातच सायकल ते फिरवतात. हे लोकांनी त्याचा काय अर्थ घ्यायचा? नाही, जसं पूर्वी दसरा शेठ चव्हाण, उत्तम शेठ चव्हाण, एन साहेब वगैरे जे काय मंडळी पूर्वी होती, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मंडळी होतो. तुम्ही ट्रस्टवर होते? हो सर. मी अध्यक्ष आपले उत्तम शेठ चव्हाण, उपाध्यक्ष दसरा शेठ चव्हाण, मी सेक्रेटरी म्हणून सतत त्यांच्याबरोबर असायचा. तुमच्या काळात काय भानगडी? नाही, सांगतो ना. आलो आम्ही जो उपक्रम केलेत सर्व गावाला माहिती आहेत. माध्यमिक, हायस्कूल्स, तुमचं ITI, त्या ठिकाणी हॉस्टेल बांधकाम वगैरे. मी आताच बोललो. या ठिकाणी इतका. सचिव कुठल्या वर्षी होते सर? आता जी नवीन घटना सुरू झाली ना, SS पेंडसे धर्मदाय आयुक्त. नाही, कुठल्या साली होते? सुमारे 1990 दरम्यान असेल. 90च्या दरम्यान तुम्ही सचिव होते? हा, सचिव होतो. मग तुमच्या कारकिर्दीमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून कुठले कुठले उपक्रम राबवले, काय डेव्हलपमेंट केली? सर, आमच्या गावचे एक गृहस्थ, त्याला ह्याच्यामध्ये खूप ज्ञान किंवा आवड, चिंतामण शेठ गोपाळ चव्हाण यांचा त्या ठिकाणी नेहमी संबंध असायचा धर्मदाय पेंडसे साहेबांशी. एक दिवस त्यांनी आम्हाला पुण्याला बोलवलं, त्यांच्या घरी बोलवलं. आणि जशी संस्था आपली शेगावची संस्था आहे, गजानन महाराज संस्था, त्या ठिकाणी ती छोटी असताना किती मोठी झाली आम्हाला त्याचं उदाहरण दिलं. आणि ही संस्था भविष्यामध्ये ती मोठी करणार असं लक्षात घेऊन त्या धर्तीवर आम्ही त्यांच्याकडून ही स्कीम तयार करून घेतली. स्वतः पेंडसे साहेबांच्या हाताने ती निवडून काढली. आता त्याच्यामध्ये किती वाढवायचे, किती काढायचे वगैरे ते काय, ती पुढचा भाग होता, आपल्या मनावर होते त्या ठिकाणी. म्हणून त्याप्रमाणे ती स्कीम तयार करण्यात आली आणि आम्ही मान्य केली ती. आणि त्याप्रमाणे किती वर्ष सचिव होते? सर, माहितीप्रमाणे आतापर्यंत मी जसं ह्या लोकांनी ताब्यात घेतलं तोपर्यंत मी सचिव होतो. ह्या मला माफ करा, मग तुमच्या काळामध्ये तुम्ही बायलॉज का बदलला नाही? 5-5 वर्षांनी पदाधिकारी आपण बदलू,
पण 5 वर्षानंतर निवडणूक झाली पाहिजे, सभासद जास्त पाहिजेत, पारदर्शकता असायला पाहिजे. ठीक आहे, धर्मदाय आयुक्त संस्थांमध्ये बा फारसं राजकारण नको, इंटरफेअर नको, परंतु लोकशाही नांदली पाहिजे ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पैकी आता हे बरेचसे लोक वार्धक्य झाले, म्हणजे उत्तम शेट वगैरे रिटायर झाले किंवा दसरे शेट तब्येतीच्या भांडणं मागे झाले, DB शेट आमचे त्याबरोबर होते, ते मागे झाले. आता महत्त्वाचं आहे की त्यानंतर मला माहितीप्रमाणे काही बरीचशी लोक आपण कॉप केली दिली ना त्या पिरियडमध्ये. बरीचशी लोक आली, ते परत कार्यक्रम उदाहरण सामुदायिक विवाहामध्ये विलास मुकुंद चव्हाण हे आले पुढं, असे बरेच लोक आले. तर मी नाव सांगू शकत नाही. नाही दादा, प्रश्न असा आहे, काही लोकांना सभासद केलं, जे तुमच्या काय त्याला भक्तगण म्हणतो का काय आपण, त्यांना आपण केलं, नंतर पुन्हा बॉडी बदलली, त्यांची लिस्टमध्ये नावच नाही. मग हा काय प्रकार आहे? नाही, पुढं काय म्हणजे असं आवश्यकता वाटली नाही. जो तो पण आपल्या पद्धतीने काम करू सोडला, पण तो विश्वास त्या ठिकाणी होता. मी प्रत्येकाचं आता नाव सांगू शकत नाही, पण ते कामकाज चांगलं सुरू झालं. आपलं माध्यमिक हायस्कूल चांगलं झालं, ITI खूप सुंदर चालली. त्या ठिकाणी देवाचे दागिने कुठल्या साली चोरी वगैरे गेले, नंतर काही दागिने डुप्लिकेट दाखवले, असं काहीतरी कानाव येते. सर तो बनाव होता, ज्यांनी कोणी केला ते फक्त देवाचं कुठे एक साधं मंगळसूत्र नेलं, परत करून पण आणून त्या ठिकाणी लावलं. आता हा का नक्की काय झाला, त्याची किंमत एवढी काही जास्त होती, परंतु हा काहीतरी अपोजवाल्या पार्ट्याने ते उद्योग केला असता, बदनाम करायचा प्रयत्न केला असता. आता तुमच्या अगोदर जी कार्यकारिणी होती त्यांचं कामकाज चांगलं, तुमचं चांगलं का विद्यमान मंडळीचं चांगलं? साहेब, आमच्या पिरियडमध्ये जे काय मंडळी जी होती निसंकोच स्वतःचे पैसे खर्च करून वेळोवेळी त्या ठिकाणी मीटिंग घेणं वगैरे वगैरे आपला कामाधंदा वेळ काढून त्यांचं मी मान्य करेल, कारण की ते एक ज्येष्ठ होते गावचे एक, म्हणून त्या ठिकाणी आम्ही पळालो वगैरे. त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करू लागलो. पुण्यासारख्या ठिकाणी जायचं असलं कधी आमच्याबरोबर पण ते यायचे. उदाहरणार्थ माध्यमिक हायस्कूलला मान्यता मिळवण्यासाठी त्या युतीच्या काळामध्ये आमच्या एक सेनेचे कार्यकर्ते, नाव काय सांगते मी त्यांना, जे काय असेल ते, त्यांनी आम्हाला मदत केली. रातोरात त्यांनी आम्हाला मान्यता दिली. त्यावेळेस युतीच्या काळामध्ये पोतरी लोक ते परमिशनसाठी पैसे द्यायचे, पण आमच्याकडून म्हणजे अपेक्षा न करता आम्हाला परमिशन मिळाली. रामदास शेठ चव्हाण का? नाही, दुसरं कोण तसे म्हणजे जे काय असतील ते कोण, परंतु या ठिकाणी मान्यता मिळाली आणि म्हणून माध्यमिक हायस्कूल सुरू करू शकलो. माध्यमिक हायस्कूल सुरू करण्याचं कारण हा बघा, जुन्नरसारख्या ठिकाणी लांब जाणे लागेल किंवा पारोंडे किंवा इतर ठिकाणी, मग आपल्याकडे का नसावं, म्हणून आम्ही माध्यमिक हायस्कूल सुरू केलं. आणि न कळत सुरू केलं का आता इतकं मोठ्या स्वरूपात सुरू झालं आहे की आज 1 नंबरची त्या ठिकाणी मुलं मुली शिक्षित होत आहेत. आता जी विद्यमान कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ मंडळी पण आहेत, मग तुम्ही त्यांच्याशी काय संवाद साधत नाही का, की बाबा काय चाललंय, एक जण म्हणतोय असा फ्लेक्स, एक जण म्हणतोय तसा, त्याच्यामध्ये समाजकंटक पण लिहिलंय किंवा यांनी लिहिलंय भक्ता जागा हो आणि बदलाचा धागा हो, हे काय आहे, कशाचं लक्षण आहे? साहेब कसं आहे, आता मधल्या वेळामध्ये बघा जे आमचे ओल्ड लोक होते म्हणजे वयस्कर ते मागे गेली. पैकी उदाहरणार्थ आमच्याबरोबर असलेले आमचे स्नेही दोस्त नारायण शेठ शिंदे, ते पण करारी आहेत. तसे कामाला सुरू केल्यानंतर ते पुढे आल्यानंतर आमच्यामध्ये अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करू लागले. पण एक म्हणजे काय म्हणतात, तडक बोलणारा माणूस लोकांना भावत नाही, परंतु त्या माणसाने आमच्याबरोबर आल्यानंतर बरंच आता हे जे माध्यमिक हायस्कूल मान्यता आहे ना, ही मान्यता नारायण शेट्टी मिळून दिली. एवढं सोपं होतं युतीच्या काळामध्ये, मिळून दिली. रात्रीच्या रात आम्हाला ते त्यांनी मदत केली. नंबर दुसरा की आता त्याने बघा मधल्या वेळामध्ये बऱ्याचशा मंदिरात मध्ये याच्या त्रुटीमध्ये आहे की मधल्या वेळामध्ये शिंद्याचं मंदिर हे दुरुस्त केलं, त्या ठिकाणी मुक्ताईचं मंदिर दुरुस्त केलं. साहेब विशेष आहे, गाव पूर्ण या देवस्थानाला वर्गणी देतं, शिंदे पण याला वर्गणी देतात. आणि महत्त्वाचं आपल्या मुक्ताबाईचं मंदिर या ठिकाणी पाण्यामध्ये जायला कोणी तयार नव्हतं. मग त्यावेळेस आम्हीच ठराव केला विश्वस्त मंडळांनी की या ठिकाणी हे मंदिर का करू नये, सर्व गाव आपल्याला वर्गणी देते. मग त्याप्रमाणे ती मंदिर केली. पण आमच्या महाशयाने पुढं केलं का त्याच्याकडून येणं काढलं. आता गावची यात्रा भरते साहेब, खंडोबाची यात्रा, पंच कमिटी काय सर्व विश्वस्त नसतात, गाव सर्व औषध गाड्यावर काय असतात. तर त्या गालं त्यावेळेस काही इनाम गेला असेल जास्त, पण तो देवस्थानाकडून अनामत घेतली. पण हे न दाखवले, मग ते काय नारायण शेट्टी एकट्याने भरायचं आहे, याला गाव जबाबदार नाही. म्हणजे अशी ही जो यात्रा कोण भरवतं? गावची यात्रा असते साहेब, वर्गणी काढून करतात. नियोजन कोण करतं? पूर्ण गावचे ग्रामस्थ असतात त्या ठिकाणी. जोखीम सगळ्यांची. हो बरोबर, परंतु काय केलं, पैसे कमी पडले इनाम द्यायला वगैरे, त्यामुळे मंदिराकडून अनामत घेतली असेल
पण याचा अर्थ असं तो जबाबदारी एकटं नारायण शेठाची आहे. आता मला सांगा, जे विद्यमान कार्यकारिणी आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे ते पण आरोप करतात की जुन्या काही मंडळींनी बाबा मनमानीपणा केला, संस्थेच्या पदाचा गैरवापर केला, कर्मचारी सुद्धा घरी वापरले, अशी पण ती कुजबूज करतायत. नाही बघा, बोलणारा काय आहे, तो 10 वेळा उलटं पालटं बोलू शकेल. फक्त त्याला काय फक्त बघ बोलायचं आहे, काम कुठं करायचं नाही. तर जसं बघा या ठिकाणी माध्यमिक हायस्कूल सुरू झालं आहे कुठे, इकडे आपल्या ITIच्या बाजूला तिथं. परंतु वर जाण्यासाठी रोड नव्हता कुठं, आपलं माध्यमिक हायस्कूल सॉरी ITIसाठी मुलं येणार म्हणून आपण काय केलं, हॉस्टेल बांधकामासाठी प्रस्ताव मांडला. कारण लांबच्या विद्यार्थ्याला राहायची व्यवस्था केली पाहिजे. आमच्याकडे एवढा फंड नव्हता म्हणून आम्ही सिद्धिविनायक आपला पवार साहेबांकडे गेलो एक वेळा. साहेब पहिल्यांदा वडसकर आल्यानंतर पवार साहेबांनी आमच्या लोकांना खूप मानायचे, काय चव्हाण काय आलेत वगैरे 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 नावाने यायचे, DB शेटा तुम्ही आलेत, वा वा, आज काय माझ्याकडे काम काढलं नाही. मग आम्ही थोडा प्रस्ताव मांडला किंवा आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये ITI सुरू केली, त्याबरोबर लहानची मुलं येणार आहेत, आम्हाला काय फंड उपलब्ध पाहिजे हॉस्टेल बांधकामासाठी. सेम टायमाला पवार साहेबांनी अरुण डहाणूकर सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांना फोन केला, डहाणूकर साहेब माझे स्नेही कार्यकर्ते पहिल्यांदा आले वडसकर, त्यांना आशीर्वाद द्या. पवार साहेबांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही या डहाणूकराकडे स्वतः जा, लगेच आता ते चर्चगेटसमोर त्यांचे ऑफिस आहे त्यांना भेटा. आणि अक्षर साहेब आम्ही वेळ न दवडता डहाणूकर साहेबांना भेटलो आणि त्यांनी सेम टायमाला अध्यक्ष होते सिद्धिविनायकचे, तर त्यांचा कोषाध्यक्ष कमलाकर मेत्रे साहेब ते से होते पवार साहेबांचे. तर त्यांना सांगितलं जावा चव्हाणांबरोबर गावाला जावा, सर तुम्हाला काय माहिती घ्यायची घेऊन द्या. मी साहेब सेम टायमाला माझी सोसायटीची जीप काढली आणि आम्ही दौरा केला, मंदिरापर्यंत आलो. त्यांनी पूर्ण पाहिलं मंदिर, एवढं मोठं भाग आहे त्या ठिकाणी डेव्हलप करण्याची व्यवस्था आहे. आला खरं ITIचं बाद सुरू यांनी केलं, मुलांसाठी हॉस्टेलची आवश्यकता आहे. आता मला सांगा, ते विजयराव चव्हाण अध्यक्ष होते, आता त्यांनी विवेक चव्हाण यांना अध्यक्ष केलेलं आहे. विजयराव चव्हाण यांच्या कारभाराबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, कसं माहिती आहे का, आकसापोटी केलेल्या कामाबाबत मी समाधानी कधी नसतोच. आता त्याचं म्हणणं नाही 81 आपला 41D चालू आहे. आता मी विश्वस्त असताना मला नोटीस नाही साहेब, मी त्यावेळेस पहिल्यापासून विश्वस्त असताना मला नोटीस नाही. हे जे बाकीचे लोक आहेत ना 8-9 लोकांना नोटीस आहेत. तुम्हाला का नाही? मला तेच म्हणत नाही. कदाचित तुमचं वय झालं म्हणून तुम्हाला असं बाहेर काढलं असेल. नाही असं अजिबात नाही. आम्ही ते विश्वस्त होतो, मी त्याला जबाबदार आहे की नाही. परंतु ज्यावेळेस बघा मी माझ्या कुलस्वामी सोसायटीमध्ये इतका माझा कारभार वाढला, ब्रँचेस वगैरे वगैरे, त्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही. तर मी नारायण शेठला म्हटलं, मला नोटीस असलं मी काय म्हणून त्या ठिकाणी हो, माझी काही आवश्यकता नाही. परंतु जसं मला माहिती पडलं, आमची आता ह्या लोकांनी जो ताबामध्ये घेतली संस्था, घेतल्यानंतर बघतो तर माध्यमिक हायस्कूल सुरू केलं आपण, मग तिथं रेग्युलर बारसे लोक वाढले पाहिजे, विद्यार्थी वाढले पाहिजे. परंतु तिथं हळूहळू विद्यार्थी कमी व्हायला लागले. एवढे मोठा आपण खर्च केला त्या ठिकाणी, पुढं चालण्याऐवजी आमचे विद्यार्थी कुठं जुन्नरला कुठं बाच्या हायस्कूलला जायला लागले. नंतर मी बारकाईने चौकशी केली मंदिराला गेल्यानंतर, तर या ठिकाणी बरीचशी मुलं दुसऱ्या शाळेत जायला लागले, फारुंड्याला कुठं कोण जुन्नरला वगैरे असे. आपल्याकडे का म्हणा, कारण इथे शिक्षक चांगलं नाही म्हणले, म्हणजे काहीतरी ते चुकीचं काम चाललं असतं म्हणून व्यवस्थापनाचं दुर्लक्ष राईट, त्याप्रमाणे मुलं जायला लागले. मग नंतर असं माहिती पडलं आमच्या शाळेचं 100% ग्रँट सुरू झालं जवळजवळ, परंतु त्या ठिकाणी मुलंच कमी व्हायला लागली, ग्रँट कमी यायला लागले असं दिसून आलं. म्हणजे मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, परंतु आमच्या काही विश्वस्तांच्या काही सहकार्यांनी विदर्भ म्हणली काही मुलं आणली लहान, कारण का तिथं आपल्याला स्ट्रेंथ दाखवली पाहिजे म्हणून. आपलं परत आपलं काय म्हणतात त्याला अनुदान जर कमी झालं तर नाही, ठीक आहे म्हणलं, गरिबाची मुलं असतात, बरं त्यांना खाण्या 2 टायमाचं जेवणासाठी एक जोडपं ठेवलं त्यांनी, म्हणजे भाकरी करायला, त्याला जेवण घालायला वगैरे वगैरे, त्याच्या पाठी त्याच्या पाहायला, ठीक आहे, हरकत नाही, चांगलं काय. त्याला गुरुकुल नाव दिलं, गुरुकुल, पण असू दे, हरकत नाही. भले त्यांना आपण चांगल्या केलेल्या कामाचं तुम्हाला धन्यवाद, शुभेच्छा. प्रश्न असा आहे, तिथं बाजूला एक आपण मंदिरातनं बाहेर पडलो की उजव्या हाताला एक हॉटेल होतं, सुसज्ज इमारत होती, ती पाडली. मग ती इमारत पडायला झाली होती, पाडणे योग्य की अयोग्य? साहेब महत्त्वाचं बघे, प्लॅन करून त्या ठिकाणी ती मध्यवर्ती इमारत केली होती, पण तिचा अर्थ नाही की बाबा त्या ठिकाणी पाड्यासारखी ती होली. आतापर्यंत मला वाटतं मंदिरामध्ये जे बांधकाम झालं कधी पाडायला आवश्यकता वाटली नाही. इवन पूर्वीच्या असलेल्या त्या मंगल कार्यालयामधल्या इमारती रूम देखील आता त्यांनी का म्हणून पाडली हे ना. त्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याचा निधी आला होता.
कुठला तरी फंड आलता का खाजगी पैशातनं केलं? अशा त्यांनी बऱ्याच ठिकाणी आम्हाला ते निधी मिळून दिला त्या बांधकाम करण्यासाठी. शासनाचा सार्वजनिक निधी आला होता, ब वर्ग क वर्ग याच्यातून पैसे आलते का व्यक्तिगत पैसे काढून बांधली होती? नाही, संस्थेला बराचसा निधी अशा कुठं आला आम्हाला. मी त्याच्याबरोबर नेहमी झेडपी मध्ये जायचं. माझा प्रश्न थेट आहे, कन्फ्युजन नको, लोकांमध्ये चुकीची माहिती जायला नको. जी आपण हॉटेलची इमारत बांधली होती ती खाजगी पैशातून शासनाचा निधी का नेमकं काय? नाही, बराचसा मला वाटतं अ वर्ग मला वाटतं क्लास आपला काहीतरी मिळाला, ब किंवा क असेल, नाही ब काहीतरी होता. त्यामुळे नक्की आशा त्यांच्या प्रयत्न म्हणजे शासनातून, शासनाच्या पैशातून. मग ती पाडताना ती इमारत पडायला झाली का नाही याची खातरजमा केली पाहिजे. शासनाच्या निधीचा अप्रत्यक्षपणे अशा प्रकारे अपव्यय करणं कितपत योग्य? साहेब, आतापर्यंत मंदिरामध्ये ज्या ज्या बांधकाम झाले ते कुठं म्हणजे खराब झाले नाहीत. फार तुमच्या ITI पासून ते असलेल्या माध्यमिक हायस्कूलपर्यंत वगैरे वगैरे. पण हे त्याचं म्हणजे त्यांचा काय प्लॅन हे सांगता येत नाही, परंतु हे चुकीचं आहे. आणि तिथं राजमहाल का बांधण्याचा प्रश्न असा आहे, तिथं हॉटेल होतं, इमारत चांगली होती, मग असं पाडायचं काही कारण नाही ना. बघा, त्यांच्या मनात आलं, त्यांनी केलं, हे आम्ही चुकू म्हणजे आली लहर केला कर केला. राईट. म्हणजे राजा उदार झाला आणि तू काय करू शकतो, ही पद्धत झाली. सद्दाम काय म्हणजे हे म्हणजे योग्य नसलेलं बाब आहे आणि आम्ही कधी मान्य करणार नाही. आता ते सभासदांचा जो विषय होतो की बाबा सभासद वाढवले पाहिजे, त्यांचं म्हणणं आहे आम्ही वाढवणार पण आमच्या हातात नाही, काही केसेस चालू आहेत आणि ज्यांच्या संदर्भात केसेस चालू आहेत यातलीच काही मंडळी त्यांना फेवर आहेत. मग सभासद नेमकं करायचं कोणाला, असं ते कन्फ्युजनमध्ये आहेत. तुमची काय भूमिका? नाही, आता बघा, सभासद करणं तर गरजेचं. जसं तुमचा संस्था वाढते, अजून तुमचं कामकाज वाढतं, ठीक आहे. माझ्यासारख्याला मी बुवा नाही जाऊ शकत, मी म्हणणार सॉरी, मी आतापर्यंत सेवा केली, मी पुढे बोलतो, त्या ठिकाणी दुसऱ्याला घेणं गरजेचे आहे. तसं आता हा मुलगा आज मी त्याला याच्यामध्ये आला आहे, तो काम करू शकतो, त्याला आनंद असेल तसं. म्हणजे अशाच म्हणजे काय तुम्हाला पूर्वीचा आहे बदल करण्याचा आपल्याला अधिकार आहे ना त्याच्यामध्ये. ते केलंच नाही पाहिजे, ते आम्हाला करता येत नाही. तिकडं 41D चालू, ठीक आहे. 41D यांचं म्हणणं आहे ना. काय 41D म्हणजे नेमकं काय? सांगतो. आता पहिल्या विश्वासस्थांनी काय चुकीचं काम केलं, त्यासाठी असलेल्या विद्यमान विश्वासस्थांना त्याला न्याय मिळवण्याचा असलेल्या पैसे वसूल करण्याचा त्यांना शंका आहे. बरोबर. त्याप्रमाणे त्यांनी 41D केली. आज ते किती वर्ष चालले मी तर तिथं जात नव्हतो, परंतु ज्यावेळेस मग सांगितल्याप्रमाणे जे काही विद्यार्थी कमी व्हायला लागले त्यानंतर मी स्वतः गेलो नारायण शेठ बरोबर. म्हटलं चला व नक्की काय किती दिवसात चालणार तुमची केस, आणि आज मी तिला जर ते हायस्कूलमधले विद्यार्थी कमी झाले तर जबाबदार कोण त्याला? हे असलेलं विद्या असेल, मग आपण का करतो की आपण का जाऊ त्याला विचारू शकत नाही. म्हणून त्याप्रमाणे मी जायला लागलो. यांचे जे ॲडव्होकेट होते कदम म्हणून, तर ते म्हणलं ठीक आहे साहेब, म्हणलं बघा मला पण या ठिकाणी माझं मत मांडायचं आहे. ते मग त्यांनी परमिशन घेतलं जजची का असे माझे सेक्रेटरी वगैरे या ठिकाणी आलेत आणि त्यांनी त्यांचं मत मांडायचं. त्यांनी मान्य केलं. त्याप्रमाणे त्यांनी जे प्रश्न विचारले मी त्यांना स्पष्ट सांगितलं. म्हणलं साहेब, आज आमच्या माध्यमिक हायस्कूल एवढं चांगलं चालू असताना हळूहळू विद्यार्थी कमी होतात, याचं कारण काय? व्यवस्थापन काहीतरी चुकीचं चाललं आहे का? त्या ठिकाणी नियोजन बरोबर नाही का? विवेक चव्हाण यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? साहेब बघा, तो गावातला एक कार्यकर्त्याचा मुलगा होता म्हणून आम्ही आतापर्यंत त्याच्याकडे पाहिलं. त्यांनी कुठलं काम केले मला माहीत नाही. जसं मी काम करतो ठिकठिकाणी मला माहिती आहे. नाही, ते आता तिथे विश्वस्त होते, आता अध्यक्ष झालेत. नाही बघा, आता प्रत्येकाला वाटतं मी अध्यक्ष व्हावं या ठिकाणी, नाही का, मी काहीतरी मोठं व्हायला पाहिजे किंवा माझं अजून नाव कळलं. पण त्यांनी जर चांगलं काम केलं तर लोक डोक्यावर घेतील. परंतु जर तुम्ही चुकीचं काम असेल तर लोक कोण तुम्हाला मान देणार? अध्यक्ष झालं कारण आणि कोण हे झालं. तर मला हेच म्हणायचं आहे, कोण अध्यक्ष झाला त्याची लायकी काय मी सांगू शकत नाही आज मी तरी. आता मध्यंतरी त्यांनी एक महिलांचं कार्यकारी मंडळ केलं होतं, ते कायदेशीर का बेकायदेशीर? नाही, आता मंडळ केलं म्हणलं रजिस्टर तुमच्या रजिस्टरला नोंद नसेल. बायलॉजमध्ये अशी तरतूद आहे का? नाही, त्यांना जर माहिती असेल तर म्हणून त्यांनी केलं. पण रजिस्टर असेल तर दाखवा म्हणा कुठं मंडळाचं उल्लेख आहे, त्याचं काय काम आहे, त्यासाठी किती खर्च झाला. हे काय म्हणजे मनमानी म्हणायचं ना? आणि मनमानी म्हणा नक्कीच, जेणेकरून त्याच्या मनामध्ये आलं. मध्यंतरी आम्ही 1 वर्ष पाहिलं, यात्रेला गेलो मी, तर त्या ठिकाणी यात्रे दुसऱ्या दिवशी महिलांना साडी वाटप करायचं काम चाललं होतं. साडी वाटप तर ते कशासाठी करत होते कुणास ठाऊक, त्याचा कुठं नंबर आला होता हे माहिती नाही. पण असं त्यांनी बराच उपक्रम केलेला दिसला दिसून आला. तुमचं गाव खूप मोठं आहे. आता संतोष चव्हाणांसारखे मार्केट कमिटीचे संचालक आहेत, नंतर ते कुलस्वामी संस्थेचे पदाधिकारी आहेत, किंवा आता तुमच्यासारखी जाणकार मंडळी आहेत. ही सगळी मंडळी एकत्र येऊन चर्चेने प्रश्न का सोडवत नाही? तुमची आवृत्त चव्हाट्यावर का मांडता? साहेब काय आलं, आमच्यामध्ये युगो जास्त आहे.
तू मोठा कमी मोठा. तुम्हाला पण? नाही ना, अजिबात नाही साहेब. मी ज्या वेळेस गेलो बंदरामध्ये, पौर्णिमा म्हणजे खंडोबा सर्वांचा, मी जातो त्या ऑफिसमध्ये बसतो. मला काय शूज भाऊ काढता येत नाही. मी त्या ह्याच्यावर बसतो, सर्व टकमक बघतात, पण एक शब्द बोलणार नाही. काय कसं कुठं किंवा आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे. आता जे अर्थ ते समोरून बोलत नाही, आपण काय चुकीचं बोलू जाऊ त्यामुळे दुसरा पेपर असेल म्हणून मी त्याचं कधी बोललो नाही. फक्त बघतात, म्हणजे सांगायचं का दुश्मनी का काय ते समजायला नाही. आपलं शूज काढायचं, मंदिरात जायचं, दर्शन करायचं, तिथलं अहवाल घ्यायचा खंडोबाचा, प्रत्येक वर्षी NB7 ऑर्डर असे, आणि नंतर घरून अभ्यास करायचा. आता आपण दिले असेल वर्ग ते आपलं नाव येईल, आपण दिलीच आपलं नाव कुठे येणार. परंतु खर्च बरोबर का चुकीचा झाला आहे साहेब दिसून आलं. माझ्या प्रत्येक वर्षाचा NB7 केलं ऑडिटरचं मी या ठिकाणी अहवाल वाचले, तर माझ्याकडे रेकॉर्ड बोलू दाखवू का साहेब. त्या ऑडिटचा मी अहवालाचा मी अभ्यास केला आणि नोट केली मी यांना विचारण्यासाठी. आता असं वेळ आलाच नाही. जर गाव मिटिंग बसलं असतं मी मिटिंगमध्ये बोललो हवं असं. तर विश्वस्त गावाला विश्वासात का घेत नाही? ही ट्रस्ट गावाचीच आहे, मंदिरही गावाचं आहे, गाव देवाचं आहे, मग तुमच्यामध्ये मेळ का बसत नाही? मेळ म्हणण्यापेक्षा मी अध्यक्ष आहे. वा, अध्यक्ष म्हणजे जसं कशाला करू, दिल्लीवरून त्याला स्टॅम्प मारून आणलाय. जर आपण गाववाले आहोत बा, उदाहरणार्थ मी तिथे जातो कुठं ते बोलतं ना कोर्टामध्ये 48 त्यावेळी नारायण शेड असतो. मी नारायण ते सांगितलं ही संस्था अजून आपण आहे त्या असू नसू चालली पाहिजे याचे काम वाढलं पाहिजे. करत असताना मग त्या ठिकाणी मी असा विषय मांडला, मग त्याला वाटायला हा त्याच्या बाजूने मी याला सांग कसं बोलू. मग तुम्ही आता कोणाच्या बाजूने? नाही, मला हेच म्हणायचं आहे, मी खंडोबाचा एक भक्त म्हणून बस गावाच्या बाजूने, खऱ्याच्या बाजूने असतात. महत्त्वाचं साहेब मला वाईट एवढं वाटतं की या ठिकाणी मला 2 शब्द मला बोलून दाखवायचे. हॅलो, ती आपली लिस्ट तयार केली. येस, हां बरोबर. काय दाखवायचे साहेब बघा, ही संस्था 2010 ते 2010 ते 2020 पर्यंत याची ताब्यात आहे आज मी तिला बरं का. या प्रत्येक वर्षाचं NB7च्या असलेलं ऑडिट पाहिलं साहेब. मी त्या साहेबांना विचारणा केली मधल्या वेळामध्ये. कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट, कुलस्वामी हायस्कूल्स, माध्यमिक स्कूल, ITI, सामुदायिक नियोजन समिती आणि किंवा हे कुलगुरू, एवढे वेगवेगळे अकाउंट्स आहेत त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये. तर साहेब या ठिकाणी एखाद्या वर्षी तोटा होतो, पण हा इतका मोठा तोटा वाढत का चालला त्यांनी मला थोडंसं क्लेरिफिकेशन दिलं. उदाहरणार्थ ITI त्यानंतर बोलो. फक्त सर सांगतो कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट म्हणजे 11-12 पासून तर 20-21 पर्यंत या वर्षामध्ये टोटली 39,73,303 रुपयाचा तोटा आहे. 39,71,303. हा नंबर दुसरा तोटा आहे असं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. मी कागदपत्र दाखवलं त्यांना. मी ऑडिट रिपोर्टवरून आपण आकडेमोडमध्ये थोडंसं नंतर जाऊया. फक्त बघा, कुलस्वामी देवस्थान ट्रस्टच्या पहिल्या कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट ज्या ठिकाणी तिजोरीमध्ये पैसा येतो, नोटा येतात देवाच्या नावाने, ती तोट्यामध्ये कशा असेल पण ठीक आहे. त्यासाठी काही शंका आहे तुम्हाला? आहे ना, तिथं फक्त ताळी भांडार वगैरे किंवा हा असा खर्च असतो. आता शंका काय आहे? आता म्हणजे यांनी कशासाठी खर्च केला खंडोबाच्या नावाने, म्हणजे काय आर्थिक घोळ झाला असावा असा अंदाज मला माझा आहे. मी बुक्स ऑफ अकाउंट पाहिल्यानंतर मी स्पष्ट सांगू शकतो. मला त्याचं ऑडिट बघा, अकाउंट्स बघायचे. नंबर दुसरा तेवढा आपला अधिकार आहे त्या ठिकाणी पाहिजे. तुम्ही तिथे आता सभासद आहे का? येस सर, पहिल्यांदा 1991 साली ना. आणि आताच्या यादीत तुमचं नाव आहे का? नाव तर नाही ना माझं. अरे मग तुम्ही सचिव झाले कसे? हो, तेव्हापासून सचिव बनवून तू काढून टाकलं? नाही साहेब, म्हणजे ही लोकांनी ताबा घेतल्यानंतर मी सचिव राहिलो कुठं. ठीक आहे, तुम्ही सचिव नाही राहिले, सभासद म्हणून तर राहिलं पाहिजे. मांडलं तर पाहिजे मी सभासद आहे म्हणून. तुम्ही ती यादी पाहिली का कधी? नाही त्याने कोण दाखवलीच नाही. एक दिवस म्हणजे पायाची आवश्यकताच वाटलं, कारण यांनी कब्जाच केला त्या प्रकारे. सदस्य काय एकमेकाच्या दस्य काय हिरेशिर डोळ्याने बघतात. आता मला सांगा, ते जे विजय चव्हाण अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही कधी विचारलं का तुम्ही बाबा मी इथं सभासद आहे का नाही? साहेब काय झालं, ज्यावेळेस मी कोर्टामध्ये जायला लागलो, कारण काय ही इतके दिवस का चालली, बंद पडायची वेळ आली, ITI माध्यम, त्यावेळेस दिसून आलं हे त्याचं म्हणजे स्टाईलच वेगळी. जसं की एकमेकडं काहीतरी भावबंद संशयाने भारत पाकिस्तान. आता त्याविषयी मला वाटतं काल म्हणलं जे पण लोक यांच्यावर यायला लागलेत, म्हणजे मी त्यांना भागीदार झालो. जसं काय मला हे म्हणणं आपला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. ते अध्यक्ष जे विजयराव चव्हाण आहेत त्यांचा तुमच्याकडे नंबर वगैरे आहे का, मोबाईल नंबर? नाही, माझं आलं ज्या अर्थी समोरचा माणूस आपल्याकडे नीट रोखाने बघतोय त्याला मी काय बोलू साहेब. विद्यमान विश्वस्तांपैकी कोणाचाच नंबर नाही?
नाही माझ्याकडे मला वाटतं नाहीच. आता विवेक वगैरे काय जे काही नवीन लोक आहेत त्याचं असं म्हणजे कधी संबंध झाला नाही ना, हे प्रेमाचं कधी बोललेत म्हणून मी परत त्याला फोन करेन. मी यासाठी विचारतो की तुम्ही जे आता म्हणता ना मी सभासद नाही किंवा सभासद आहे, आपण कन्फर्म केलं असतं ना. नाही माझ्याकडे पावती आहे ना माझ्याकडे त्याची. मी तुमच्याकडे सभासद असल्याची पावती आहे, यस. तुम्ही सभासद आहे याचा अर्थ. मला हेच म्हणायचं ना, आता वेळ आली असते तर मी पावती पुढे घेऊन गेलो असतो, पण मला काय लगेच त्यांनी सगळं एकट्याला भांडायचंच नाही. हां जर खरंच त्यांचं अजून त्यांनी तीच री लावून धरली ना तर मी एकटा पुढं करू जाऊ शकतो. आता मला सांगा, त्यांनी ज्या युवकांनी उठाव केला की बाबा सभासद संख्या वाढवली पाहिजे, लोकशाही नांदवली पाहिजे, लोकांना कारभार कसा चाललाय कळला पाहिजे, गावासाठी डेव्हलपमेंट केली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. माध्यमांनी त्याच्या काही बातम्या झाल्या, आमच्यासारख्यांनी बातम्या प्रामाणिक करायचा प्रयत्न केला. आता विद्यमान विश्वस्तांनी तिथे फ्लेक्स लावलाय आणि त्यांचा उल्लेख केला समाजकंटकांकडे पैसे देऊ नका. बरोबर. हॅलो, माझ्या माहिती पण स्तुत्य उपक्रम होण्यासाठी जर तुम्ही दुसऱ्यांना मानत नाही तर त्यांनी का दुसऱ्यांनी का मानू नये, असलेल्या युवकांना का पुढे आणू नये. महत्त्वाचं की यांना ते नकोच आहेत. आमच्या याच्या घटनेमध्ये नाही, आम्ही घटना दुरुस्त केली नाही आणि एवढं पुढे घेता कोण. दादा घटना दुरुस्त आपण करू शकतो ना. मला हेच म्हणायचं, माझ्यासारख्या गेलं ना 8 दिवसामध्ये दुरुस्त करून आणू शकाल तिथं. मग यांना सभासद वाढवायचे नाहीत किंवा सगळं बाबा आपल्याकडेच पाहिजे, इतर कोणी नको असं त्यांना वाटत असावं. साहेब आता मी या अनुषंगाने तुम्ही बोलताय म्हणून मी स्पष्ट सांगतो या ठिकाणी, आणि त्यांच्यापर्यंत ते झाला पाहिजे. जर ह्या टोटल असलेल्या संस्थेच्या माध्यमातून कोटीच्या वर तोटा होत चालला आहे, मग माझ्यासारखं इथून पुढे एकच काम करेल. एवढं तोटं येण्याचं कारण काय. मला तुमच्यावर फोटो मला करायचं होतं, मला आता बाकीचे गाव नाही करणार, मी करतो. आणि का करू नये. तुम्ही विश्वस्त म्हणजे आता ट्रस्ट तोट्यामध्ये आहे. तोट्यात हो सर, म्हणून मी तुम्हाला दाखवतो मी एवढं पोळा. किती तोट्यामध्ये टोटल साहेब 1,81,81,000. कुठल्या वर्षी 2010 ते 21 पर्यंत. नाही आता कसं आहे, हे वर्ष चालू कुठलं आहे 25वा, म्हणजे 24-25चं वर्ष झालं. आता 23-24चं ऑडिट झालं असेल, 24-25चं झालं असेल, त्यावेळेची परिस्थिती काय होती. माझं म्हणणं हेच आहे की मला 2020-21 पर्यंत अहवाल मिळालेत. 20-21 पर्यंत. त्याच्या पुढची तुम्ही काय अपडेट घेतले नाही. नाही आता अहवाल मिळेल तर मला मिळेल. आतमध्ये तर वेळामध्ये अहवाल काढलेच नाही म्हणले. मी प्रत्येक वेळेस गेलो का त्या असेल अकाउंट जी मुलगी आहे ना, आणि अहवाल आला का ते मला प्लीज एक द्या, आम्ही घेऊन येतो. माझ्याकडे पूर्ण गठ्ठा उभा आहे. आता मी ते विजय चव्हाण जे आहेत, मी त्यांना फोन लावतो तुमची परवानगी असेल तर, की बाबा अशोक चव्हाण तिथे सभासद आहेत का, खातर जमा करू. कसं आहे, लोकांपुढे माहिती वेगळी जायला नको, लोकांना खरं कळायला हवं. तुम्ही खरं बोलताय, ते खरं बोलताय, तुम्हाला तर कळायलाच पाहिजे, पण आम्हालाही कळायला पाहिजे. आणि आमच्याकडून बातमी चुकीची व्हायला नको. जे खरं ते खरं. शेवटी खोटी माहिती जाणं अयोग्य आहे आणि लोकांपुढे वस्तुस्थिती खरी माहिती जायला पाहिजे. जर खरी माहिती नाही गेली तर लोकांचा विश्वास आमच्यावरचा पण कमी होऊ शकतो आणि गैरसमज वाढू शकतात. आपल्याला ना तुमची एकतर्फी बाजू घ्यायची ना त्यांची बाजू घ्यायची. शेवटी जे खरं आहे ते खरं आहे. आता आपण विजय चव्हाण यांना फोन लावलेला आहे. तर ट्रस्टचे माजी. हॅलो साहेब, चव्हाण साहेब नमस्कार. नमस्ते. नमस्ते साहेब, एक छोटंसं काम असं होतं, अशोक किसन चव्हाण आपल्या ट्रस्टचे सभासद आहेत का नाहीत. आता नाही. आता नाहीत. मग त्यांचं नाव नेमकं आपण कमी कशामुळे केलं. ते आपल्याला मिळालंच नाही त्या काळात. पण ते अगोदर तिथं सचिव तर होते ना. नाही ते तिथे सांगताच जायचं ना आम्हाला कोण अधिकारी होते, ते सगळेच हे काढून टाकले ना आपण तिथं. अच्छा, म्हणजे अगोदरचं काही दप्तर सापडलं नाही. काहीच नाही सापडलं आणि त्यांनी सगळं घेऊन गेले ते. ठीक आहे साहेब, धन्यवाद. आता आपण विजयराव चव्हाणांशी बोललो. ते म्हणाले अगोदरचं दप्तरच आम्हाला उपलब्ध न झाल्यामुळे तुम्ही आज तिथं सभासद म्हणजे विश्वस्त नाहीत किंवा भक्तगण नाही. सर आता त्यांना दप्तर गाळ झाल्यानंतर यांनी त्याच्यावर काय कार्यवाही केली. पोलीस कंप्लेंट केली म्हणाले. केली असेल, मग आतापर्यंत पोलिसांनी का शोधून नाही काढलं. ते म्हणाले बाबा ते कोण मॅनेजर त्यावेळेचे होते, त्यांनी काही दप्तर आणून दिलं, पुढे आम्ही काही पाहिलंच नाही. वास्तविक त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. मला हेच म्हणायचं आहे, यांनी म्हणजे आपलं मालमत्ता गेली, शिल्लकच नाही राहिले, मग पुढे रेकॉर्ड कसं पुढे ठेवणार. आता मी तर म्हणतो त्याच्याकडे मेंबर माझ्याकडे पावती आहे. तुम्ही म्हटले बा आहे का, आता मला मधल्या वेळामध्ये नाही आवश्यकता वाटली त्याची. पण जर ते म्हणते असेल तुम्ही तिथं सचिव होता याचा अर्थ तुम्ही सभासद होतेच. नक्कीच.
आता मला एक सांगा, आता जे काही चाललंय यातनं काही मार्ग काढायचा, काही असं प्रदर्शनच मांडायचं? हे चुकीचं आहे. मला तुमच्यासोबत बाहेर वाटत असतो. तुमचं लेण्याद्री संस्थान व तुमचं इकडं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये पारुंड वगैरे सर्व ठिकाणी हे चाललं आहे. म्हणजे यंग मंडळी पुढे आलेत, नक्की त्यांनी पुढे यायलाच पाहिजे. आणि काही लोकांनी फक्त नाहक दाबून ठेवलेत, मी करून त्याला अर्थ नाही, संस्थेचं उत्कर्ष नाही, काय नाही. पण या ठिकाणी देखील सुद्धा साहेब परिवर्तन झालं पाहिजे एवढ्यासाठी. ठीक आहे. आता माझ्या हातामध्ये एक पावती आहे, कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट, अशोक किसन चव्हाण, 21/7/1991, भक्तगण वर्गणी 101 रुपये तुम्ही भरलेली ही पावती आहे. ही पावती तुमचीच आहे का? म्हणजे तुम्ही त्यावेळेस सभासद होते, मग तुम्ही त्यांना ही पावती दाखवा ना. नाही, आता वेळ आली, मला जाऊन दाखवावं लागेल ना. माझं तू म्हणताय दप्तर गेलं, कुठे गेलं, काय झालं? ते दप्तर गेलं म्हणजे काय झालं, काय आठवतं का तुम्हाला? नाही, ते मला सांगता नाही. आता बघा, माझ्या कामानिमित्त मी फक्त ठराविक वेळेला जायचं, त्यावेळी मी रेग्युलर जायचं मिटिंगला. पण त्यानंतर माझं कामकाज वाढले, तोपर्यंत रिटायर होईपर्यंत मला काय बाहेर पडता आलं नाही. आणि तरी पण प्रत्येक वर्षी मी देवाच्या दर्शनाला मी ती वेळेमध्ये जायचा आणि अहवाल घेऊन यायचा. एक शेवटचा प्रश्न, जे चाललंय, जे झालंय, जे होतंय ते योग्य अयोग्य तुम्हाला आणि त्यांना माहिती. आता हे तू मी हा कलगीतुरा किती दिवस चालणार, काही सुवर्णमध्ये निघेल का म्हणण्यापेक्षा, जसं आता मागच्या याच्यामध्ये नारायण शेठचं नाव घेतलं, त्यांनी एवढा फ्रॉड केला वगैरे वगैरे, याच्याकडे आहे 41D. आता 41Dचा निकाल लागेल लवकरच. मला वाटतं 16 तारखेला बोर्डावर केस आहे आणि मी त्या ठिकाणी जाणार. कारण मी वकिलाला म्हणलं, साहेब त्यामुळं तुम्ही आम्हाला निर्णय द्या, काय नक्की त्या गाव दाखवलं पाहिजे. तुम्ही सांगा, जर तो निकाल जर नारायण शेठच्या विरोधात लागला तर नक्की आम्ही त्यांना मान्य करू. आणि मी बरेचसे त्यांना कबूल केलं. जर तुमचं त्या ठिकाणी निर्णय निघालं तर तुम्हाला भरावं लागेल. त्यांनी कधी उदाहरणार्थ ते जागेसंदर्भामध्ये मी म्हटलं, मी स्वतः मोजणी आणील तुमच्या जागेमध्ये, देवस्थानचे बांधले का तुमच्या जागामध्ये तुम्ही करेल. म्हणजे हे सर्व मी तयार ठेवलं बघा. समाजापुढे जाताना आपण पहिलं क्लिअर असलं पाहिजे, तर आपण त्या आपलं बांधणार की आम्ही बरोबर आहे. आता 16 तारखेला बोर्डवर आहे, मी स्वतः जाणार त्या ठिकाणी आणि रिझल्ट लागल्याबरोबर मग पूर्ण गाव एकत्र करतो. आता मला सांगा, संस्थेची प्रॉपर्टी किती आहे? आता प्रॉपर्टी म्हणाल तर त्याची व्हॅल्युएशन वगैरे पैशात नाही बाबा, जमीन वगैरे आहे का, इतर काही मालमत्ता आहे का, काही बकळे आहेत का, इतर काही आहे का? कारण काय, मधल्या वेळामध्ये मला माहिती, आम्ही असताना फक्त 2 लाखामध्ये नारायण शेट्टी त्या घाटाच्या बाजूला काहीतरी बऱ्याचशा जमीन खरेदी केली आहे ना देवस्थानच्या नावाने, ट्रस्टसाठी. यस, अजून ती आपल्या आहे जागेवर आहे ना. ठीक आहे. म्हणजे आता याच्यापेक्षा मला दुसरी काही प्रॉपर्टी म्हणजे जमीन वगैरे नाही, फक्त तेवढे दिसते. आता ते तुमच्या मंदिराच्या पुढे कोपऱ्यात पाटाच्या पलीकडे तुम्ही दवाखाना बांधलाय, तो थोडासा अडगळीमध्ये आहे. मग गावात जागा नव्हती का नेमकं काय? साहेब ते सांगता येत नाही, कारण ते झडपीकडून आलाय. पण नशीब ते झालं, त्यामुळे हायस्कूल नेल्या त्या ठिकाणी. साहेब सांगा, खंडोबाच्या जागेमध्ये तो दवाखाना बांधताय, तो मग खंडोबाचा देवस्थानचा आहे का झडपीचा आहे? त्या ठिकाणी शाळा झडपीचा निधी आला, तो दवाखाना शासनाचा झाला, तुमच्या जागेत झाला, तुम्ही त्यांना बक्षीसपत्र आपण करून देतो, म्हणजे तो दवाखाना शासनाचाच, झडपीचाच. बरोबर. मग मला हेच म्हणायचं आहे, यांनी त्या ठिकाणी जागा देताना नक्की काय त्यांचं पाहिलं, यांनी काय कागदपत्र तयार केले, हे त्याची जबाबदारी ती, बरोबर ना. परंतु आज मी तिला खंडोबाच्या जागेमध्ये शासन करता येईल की ती शासनाची इमारत झाली, पण त्या ठिकाणी काय खर्च करून यांनी ती हायस्कूल सुरू केले. तो दवाखाना राहिलाच आहे जागेवर, पण ती शाळा सुरू केल्या, त्याला बराच मोठा खर्च केला त्या ठिकाणी. मग ती आता शासनाच्या नावाने झाली जागा, इमारत शासनाची, खर्च देवस्थान ट्रस्ट करते, हे मला वाटतं ऑडिट रिपोर्टमध्ये आहे मेन्शन केलेले. अजून काय मांडायचे म्हणायचं सर, अजून ही संस्था खूप मोठी होऊ शकते, कारण माध्यमिक हायस्कूल आहे, ITS आहे. साहेब मला अभिमान वाटतो, ITI सुरू करताना त्याचं बघा, अशी मला दादांना मी कल्पना दिली का त्याचं 4 व्हीलर मेकॅनिकचं कसं सामान आम्ही गावापर्यंत पोहोचलं केलं. आणि आपला पुणे जिल्ह्यामध्ये ITIमध्ये 4 व्हीलर मेकॅनिक हा जॉब इतका मोठा आहे ना. आज आपल्याकडून विद्यार्थी पास झाला तर टेल्कोसारखी कंपनी प्लेसमेंटला आपल्याकडे येते आणि आपली मुलं ते बघावं लागतात. आज आमच्या वर्ड्समध्ये मी यात्रेला गेलो, पाहिलं बरीचशी मुलं 4 व्हीलर मेकॅनिक किंवा तुमचं 2 व्हीलर मेकॅनिक, अजून एकही मुलगा अनएम्प्लॉईड नाही. कोण म्हटलं मी चाकणला आहे, कोण इकडे तिकडे स्वतःची लग्न झाली, घर घेतली. म्हणजे त्यामुळं आमच्या गावाला लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाले आणि ते मुलं सुखी झाले, कुटुंब सुखी झालं. आता मला दुसरं हेच म्हणायचं साहेब, अजून खूप करता येणं, फक्त कसं आहे तुमचं ध्येय तसं असलं पाहिजे.
अजून आपल्या समाजाला ती सुधारण्यासाठी किंवा आता सामुदायिक विवाह त्यावेळेस सुरू केले, पण आज बघा कितीतरी छोट्या मोठ्याचं लग्न झालं, परंतु त्या ठिकाणी आज त्या सामुदायिक विवाहामध्ये तोटा व्हायला लागला. आता मगाशी तुम्ही जे म्हणाले दवाखाना कुठे बांधला, त्याची मंजुरी आहे का नाही किंवा ती जागेची संमती दिली का नाही माहीत नाही. अहो तुम्ही ते जलसंपदा विभागाच्या जागेवर 10-11 गाळे बांधलेत, हे कुठल्या नियमात? साहेब यासाठी मला यांनी उद्योग केला, कारण काय त्याचा विषय यांच्याकडं, परंतु ज्यावेळेस आम्ही तो पूर्ण म्हणजे डॅमपासून तर खाली परत सावरगाव फाट्यापर्यंत आम्ही आमदार साहेबांकडे प्रस्ताव दिला का आम्हाला तो रिपेअर करून आम्हाला वापरायला जागा द्या, पण त्यांनी नाही देऊ दिले, कारण तो खास त्याच्यासाठी जर त्या ठिकाणी ते खसला वगैरे जाऊन येऊन तर ते त्याला टोटल म्हणून त्यांनी आम्हाला मान्यता दिले नाही. आता त्याचं रस्त्याचं काम सुरू आहे तुमच्या देवस्थानला, ते कुठला ब वर्ग किंवा कुठला जो वर्ग आहे त्यातून तुम्हाला फंड आलेला आहे. प्रश्न असा आहे तुम्ही कालव्याच्या जागेत आतमध्ये बांधकाम करून 10-11 शेड बांधलेत, म्हणजे हे काय आहे? मग मला जे म्हणायचं आहे, तुम्हाला मन येईल तसं तुम्ही करू शकता, असं चुकीचं आहे. जर ती इरिगेशनची डिपार्टमेंटची जागा आहे तुम्ही कसं बांधू शकता? म्हणजे तुम्ही फंडाचा मिसयूज केला का? तुम्ही ते परमिशन घेतले नाही? साधा त्या ठिकाणी साखव टाकायचा होता जाऊन येण्यासाठी, तर आम्हाला पत्रव्यवहार करता करता नाकावून आले, पण आम्हाला करून नाही दिलं गेला. आता या लोकांनी मिळवला ती गोष्ट वेगळी. आपल्यासोबत होते अशोकदादा चव्हाण, अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. त्यांना देवाबद्दलची जी आस्था आहे ते वाटतंय ते त्यांनी सांगितलेलं आहे. असं म्हटलं जातं की जिथं धूर निघतो त्याच्या खाली आग आहे. विद्यमान मंडळी काही सांगत असली तर ते सगळंच खरं आहे असंही नाही, आणि जुन्या मंडळींनी काहीच केलं नाही ते फार मिस्टर क्लीन आहेत असंही आपण म्हणू शकत नाही. धर्मदाय आयुक्ताकडे चौकशी चालू आहे, त्या चौकशीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, पण एक निश्चित आहे वडसगाव मोठं आहे. ह्या गावामध्ये अतिशय चांगले चांगले विकास पुरुष आहेत, समाजाबद्दल आस्था असणारी मंडळी आहेत. ही सगळी मंडळी एकत्र बसून भविष्य काळासाठी काही मार्ग निघेल का याचा विचार करतील, आणि तसा विचार झाला नाही तर हे गाव दुभंगायला वेळ लागणार नाही. विद्यमान जी मंडळी आहेत त्यांनी ज्या तरुणांनी मागणी केलेली आहे की सभासद संख्या वाढवा, लोकशाही राबवा, त्यांची मागणी काहीच चूक नाही. विद्यमान मंडळी म्हणतायत आम्ही हे सगळं करायला तयार आहे, परंतु म्हैस पाण्यात त्याची बाहेर किंमत करण्यात काही अर्थ नाही. लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय काय करणार असं आपण म्हणतो. ह्या मंडळींनी यांच्या मागणीप्रमाणे केलं, सगळे एकजीवाने एकत्र आले तर गावचं मोठेपण, गावचा विकास अधिक गतीने होऊ शकेल. दादा आपण विघ्नर टाइम्सशी बोललात, मन मोकळी. अजून काय सांगायचं आहे? मला एकच विनंती करायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला नारायण शेटवर तुम्ही 41D केली, त्याचा लवकर निकाल लागेल, तो निकाल मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. त्यानंतर पुढं काय बांधी करायची, काय फक्त असंच वाद घालवायचा का परत आम्ही तुमच्यावर 40D करूया का? तुम्हाला जर माझ्यासारखा जर मागे लागला तर मी थांबणार नाही, शेवटपर्यंत येऊन सोडले. एवढ्यासाठी फक्त खंडोबाला आपण रोज भांडार लावतो, त्याला आपण जागरू व्हा, आणि परत कसाही संस्था अजून मोठी करता येईल एकमेकीच्या सहकार्याने काम करा. तो त्या ठिकाणी कोण चिरंजीव नाही मी म्हणून त्या ठिकाणी चालत नाही, हे सर्व लक्षात घ्या. आणि हे संस्था अजून मोठ्या स्वरूपाने अजून बरं डेव्हलपमेंट कसं आहे साहेब. आमचा एक विषय आहे, पूर्ण तो डोंगर, खंडोबाचा डोंगर पर आम्ही पत्रव्यवहार केला फॉरेस्ट डिपार्टमेंट पुण्यापर्यंत आशेताच्या माध्यमातून जुन्नरला अधिकाऱ्यांना भेटलो. तो म्हणतो या माणसाला येड लागला काय, पूर्ण डोंगर घेतोय आणि ते लवकर मिळून दाखवतो, ती पूर्ण ग्रीनरी करून टाकायचं आपल्याला. आणि खंडोबाचं आपलं देवस्थान आहे ना, तिथपर्यंत लोक रेग्युलर गेली पाहिजेत. असे बरेच उपक्रम आहेत आमचे, आणि ते पूर्ण करायचा आमचा संकल्प आहे. आणि यांनी पण आम्हाला साथ द्यावी, आणि तुम्ही पण त्या ठिकाणी असं वडसकर जायचं. आमचे भाऊबंदच आहेत, आमचे भाऊच आहेत, परंतु तू वेगळा मी वेगळा असे दोन चुली मांडू नका बाबा रे. आणि जर कधी वेळ आलीच पण आमच्यासारखं पण मग थांबणार नाही. एक कुलस्वामी खंडेराया ह्या सगळ्यांना सुबुद्धी दे आणि एकदाचा वाद मिटू दे. एक निश्चित आहे, विद्यमान मंडळी घटनेमध्ये बदल करायला हवा, सगळ्यांना सभासद करायला हवं. सभासद कोणाला करायचं, सभासद फी किती ठरवायची याबाबतचं बायलॉस करायला पाहिजे, परंतु काहीच करायचं नाही, जुनं आहे तसंच ठेवायचं. काहीतरी लपवा छपी करायची म्हणजे पळवाट काढायची, हे योग्य नाही. कुलस्वामी खंडेराया पुन्हा एकदा मी तेच म्हणेल का ह्या सगळ्यांना सुबुद्धी दे आणि कायमचा हा वाद मिटू दे अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, वडज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.